शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 राबविण्याचा निर्णय घेतला आहे। 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यात कर्जमाफीच्या प्रक्रियेला वेग आला आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक आणि व्यापारी बँकेकडून शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या कर्जाची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली। आज SIR संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली। आपल्याकडे 74,50,000 इतके साधारणतः मतदार ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत। त्यापैकी 39 लक्षच्या वरती आपलं डिजिटायझेशन झालेलं आहे आणि पुढील जे आहे मतदारांपर्यंत पोहोचून फॉर्म्स त्यांचं एन्युमरेशन फॉर्म घेणे आणि डिजिटायझेशन करणे ही प्रक्रिया आपली सुरू आहे। नागरिकांचा कसा प्रतिसाद या संदर्भात आहे? काही नागरिकांची नावं घोषण्यात येत आहेत का? त्यांचे दुबार नावांनुसार कशा पद्धतीने त्यांची देखील पडताळणी केली जाते? ठाणे जिल्ह्यामध्ये आपण जी डुप्लिकेट यादीमध्ये जी सॉफ्टवेअरनी आयडेंटिफाय केलेली आहेत तर त्यामध्ये आपण एका ठिकाणी नाव ठेवण्यासाठी मतदारांना सांगतोय। फोटो सिमिलर एंट्रीज आणि डाटा सिमिलर एंट्रीज त्यामध्ये काम सुरू आहे आणि त्याच पद्धतीनं जी ड्राफ्ट रोल आपली यादी आहे तर त्या अगोदर 17 तारखेपर्यंत मुदत आहे। त्यामध्ये आपण जास्तीत जास्त मतदारांपर्यंत जाऊन आवाहन करतोय की मतदारांनी समोर येऊन त्यांचं एन्युमरेशन फॉर्म BLN कडे द्यावं, जेणेकरून याच्यामध्ये एन्युमरेशन फॉर्म भरून त्यांचं नाव जे आहे ते ड्राफ्ट रोलमध्ये आपल्याला घेता येईल। 74 लाख मतदार कागदोपत्री आपल्याला 53% झालेले दिसते। त्याच्यावर तुम्ही कसं काय काम करणार? 10 दिवसात कसं आव्हान केलं? 10 दिवसामध्ये आपण सर्व महापालिकेमार्फत प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक एरियामध्ये आपण जातोय। BLOंना सहकार्यासाठी राजकीय पक्षांचे BLAs राजकीय पक्षांनी नेमलेले जे बूथ लेवल एजंट असतात ते देखील आपण उपलब्ध करून द्या म्हणून पक्षांना विनंती केली आहे। तिथे ते मिळत आहेत आणि एक अतिरिक्त कर्मचारी प्रत्येक BLOला आपण दिलेला आहे। ज्या ठिकाणी हे डिजिटायझेशनचं प्रमाण 60% पेक्षा खाली आहे, 50% पेक्षा खाली आहे, कारण काही BLOंचं काम त्या मतदार यादी भागामध्ये मतदार मिळाले जिथं आपल्याला ती अडचण येते तिथे आपण हा एक्स्ट्रा मॅनपॉवर लावून तिथे फॉर्म कलेक्शन